तर चला गुड इव्हनिंग मित्रांनो. तर मी तुम्हाला बोललो होतो ना रात्रीच्याला आमची युनिव्हर्सिटी खूप छान दिसते. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते लाईट. आणि इथे गर्दी आहे आज बघा. गेटवरती आहे इंजिनिअरिंगचा गेट आहे आणि ते खूप जास्त गर्दी आहे आज, कारण की आज इंजिनिअरिंगचा कॉन्व्होकेशनचा इव्हेंट आहे. त्याच्यामुळे खूप सारी गर्दी पडलेली होती आणि त्यामुळेच इव्हेंटमुळेच आज रोडला पण गर्दी होती. नाही तर नॉर्मली एवढं ट्रॅफिक नसतं, कारण की आम्ही नॉर्मली संध्याकाळी लेटलाच येत होतं 8:30च्या नंतर, 8:30-9च्या आसपास पार्सल आणण्यासाठी. त्याच्यामुळे नॉर्मली एवढं ट्रॅफिक नसतं. मग चाललो होतं हरवालीला. हरवाली खूप भारी सिटी आहे आणि इकडं भरपूर सारं पाणी वगैरे आहे. म्हणजे इथंच आत्ता पाठीमागं हे गेलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं पूर्ण बँगलोर सिटीला पाणी पुरवठा होतो. तर चला बघा, आलो तर हरवालीच्या मेन चौकामध्ये आणि आम्ही त्याच शॉपला चाललेलो होतं की ज्याचा मी पूर्ण ब्लॉग काढला होता एक दिवस त्या फ्रेश मार्टला. तर त्याचं नाव पण दाखवतो मी आज तुम्हाला आणि बाहेरून ते कसं दिसतं ते पण दाखवतो. आणि इथं पाठीमागे एक बेकरी गेलेली आहे जी की सेम मयूर बेकरीसारखी आहे, पण ती खूप मोठी आहे. आणि हे बघा, आलो तर आम्ही आता इथे. हे की आहे बघा, टोटल फ्रेश नाव आहे याचं. सेम आपलं डीमार्ट सारखं आहे पण स्मॉल आहे, जस्ट प्रायव्हेट आहे. तसं तर डीमार्ट पण प्रायव्हेट आहे. आणि सरांना हवी होती एक कोलगेट आणि फेअर अँड हँडसम क्रीम. मग आम्ही फेअर अँड हँडसम क्रीम बघायला लागलो. सगळं शॅम्पू वगैरे सगळ्या क्रीम्स वगैरे एक नाही एक चेक केली, पण फेअर अँड हँडसम काय सापडली नाही. सर बघत होते मागं जा पुढे. फेअर अँड हँडसमचे भरपूर सारे व्हरायटीमध्ये फेस वॉश होते पण ते नव्हतेच. पाठीमागं आम्ही साबणाचं सेक्शन पाहिलं, सगळं पाहिलं. त्यानंतर तिथे 2-3 स्टाफ बसलेले होते, त्यांना पण आम्ही कामाला लावलं, तरी पण काय भेटलं नाही. दुसरीकडे शॅम्पूच्या पुड्या दिसल्या मला, पण ती काय फेअर अँड हँडसमची क्रीम दिसलीच नाही. मग आम्ही काउंटरवर गेलो, मग बिल करायला लागलो. तर तो स्टाफ बोलत होता की नाही आहे क्रीम म्हणून, पण आम्ही बोललो होतो आता आम्ही तर पाहिली, आम्हाला काही दिसली नाही. माझ्या कॅमेऱ्याकडे बघून तो हसत होता. आणि हे बघा, हे आहे त्यांचं सॉफ्टवेअर. हे हुक्स आहेत जे की कपडे वगैरे अटकवण्यासाठी कामं येतात. आणि तो काउंटरवरचा मुलगा इथे येऊन शोधत होता फेअर अँड हँडसम. काय फेअर अँड हँडसम सापडली नाही. लास्टला सरच बोलले ठीक आहे मला क्रीमच नको, जाऊ द्या चला, बाकी तर सगळं आहे. आणि असं काही नाही, तर पेमेंट फक्त याचं डीमार्टसारखं की सिस्टमलाच पेमेंट होतं. आपण ऑनलाईन पण पेमेंट करू शकता आणि मग ते बिल देतात. आणि मला मी बिल दाखवतो. 55 रुपीजचं कोलगेट घेतले सरांनी. यावर ॲड्रेस वगैरे सगळं काही आहे. आणि जस्ट टेक बिल. आणि हे वरती गाड्या वगैरे आहेत. तसं आत्ता गर्दी नाही एवढी दिवसात. तर दिस ऑल राईट, ओके. हां, तर सरांना ही क्रीम पाहिजे होती. स्मार्ट अँड हँडसम, नॉट ओनली. तर सरांना फायनली क्रीम भेटली. सर फायनली green. You don't know? You don't know anything like this. These kind of things. Why? Why? 95, huh? 95. इलेक्ट्रिक बस तरी बनायचा. आणि हे बघा
इलेक्ट्रिक बस आणि ते सगळं काही आहे. हे बस स्टँड आहे हरवालीचं. त्या दिवशी व्यवस्थित व्हिडिओ आला नव्हता, तर आता तुम्ही चेक करू शकता. हे बघा हे बस स्टँड आहे. भरपूर हे आहे आपलं हॉटेल श्रीकृष्णा या सेट डोसा. व्हॉट डू यू वॉन्ट सर? हे बघा इथं पण ज्युसर वगैरे आहे, तुम्ही पाहू शकता. इथे समोसा, इडली, आईस्क्रीम्स वगैरे. सर पेमेंट करतायत, बिल भेटतं. जस्ट आय विल शो. पार्सल सेट डोसा आणि मेन्यू काढता तुम्ही त्या दिवशी बघितलेलं. हा सगळं हायजीन तुम्ही बघू शकता, किती स्वच्छता आहे सगळीकडे. आणि ते सगळे याच्यामध्ये फिट करून देत आहेत. Are you shying? Are you shying? Sir, Pradeep sir is shying because of video. Your subscriber will think that why always he wearing this shirt? You don't have anything. Our subscribers only 3 and 4 guys. And this is not a shirt. Goody. It's Shorter. प्रदीप सर वेट करतायत, तर चला आम्ही पण वेट करू आणि भेटू तुम्हाला थोडा वेळ. तर बघा आता परत येताना तुम्हाला लाईट दाखवते. आता जर आम्ही दमन चालणार आहे तर तुम्ही पाहू शकता युनिव्हर्सिटी इतकी मस्त दिसत आहे. सेम तुम्ही मैसूर पॅलेसची लाईट वगैरे पाहिली असेल ना, तर सेम तसा लुक येत होता, एकदम मस्त. नॉर्मली इंजिनिअरिंगच्या बिल्डिंगची लाईट इकडं त्याच्या साईडला कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे बंद असते, पण आज कॉन्व्होकेशनचा इव्हेंट असल्यामुळं सगळे लाईट वगैरे चालू होते व्यवस्थित. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते युनिव्हर्सिटी. ऑब्विसली आमच्याकडे तर अंधार आहे. तर मित्रांनो आता आपण पार्सल घेऊन आलेले आहेत आणि जेवण करणार आहोत. शिवलिंगम सर चालले झोपायला, त्यांचं जेवण झालेलं आहे. हे बघा आम्ही सेट डोसा ऑर्डर केला. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.